नमस्कार मित्रांनो, मराठी गुप्तशास्त्र या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मिरची आणि लिंबूचे गुप्त मंत्र कोणते आहेत आणि हे मंत्र कशावरती उपयोगात येतात हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर पहा, 7 हिरव्या मिरच्या आणि 1 लिंबू. काय करायचे? मिरच्या लिंबूमध्ये खोचायच्या. आपल्या उजव्या हातात धरून 3 वेळा मंत्र बोलायचा आणि घराच्या मुख्य दाराला टांगायचे. हा मंत्र असा आहे: ओम क्री 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 दृष्टी दोष विनाशय नम. 3 किंवा 7 वेळा हा मंत्र म्हणायचा. ओम क्री 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 दृष्टी दोष विनाशय नम. आणि ह्या आपला दरवाजाला लटकून ठेवायचे. दुसरा आहे, जर तीव्र नजर उतरवायची असेल तर मिरच्याचा तांत्रिक मंत्र आहे. 5 मिरच्या घ्यायच्या. मिरच्या ज्याची नजर उतरवायची आहे त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती 7 वेळा ओवाळायच्या किंवा 7 वेळा ओवाळल्यानंतर चुलीत किंवा मेणबत्तीवर जाळायच्या. पण ही नजर उतरवण्याचा मंत्र असा आहे: ओम ह्रीं दुर्गाय नमः. सर्व दुष्ट दुष्टी नाशय नाशय स्वाहा. ओम ह्रीं दुर्गाय नमः. सर्व दुष्ट दृष्टी नाशय नाशय स्वाहा. हा मंत्र 3 किंवा 5 वेळा म्हणून मिरच्या जास्त तळल्या तर नजर तीव्र होती असं समजायचा. हा मंत्र 3 वेळा म्हणून मिरच्या चुलीमध्ये टाकायच्या. तसेच पहा, आपल्या कुणावर जर शत्रूची वाईट नजर असेल किंवा शत्रूची वाईट नजर आपल्यावर पडली हे माहिती असेल तर ती शत्रूची वाईट ऊर्जा आपल्याला परत पाठविता येते. हे फक्त आपल्या आत्मसंरक्षणासाठी करायचे. त्याच्यासाठी साहित्य काय लागते? 7 मिरच्या, 1 लिंबू आणि काळा धागा. त्याची कृती अशी करायची: मिरच्या लिंबूमध्ये खोचून काळा धागा त्याच्या वरती बांधायचा. मंगळवार किंवा शनिवार, जो वार तुम्हाला योग्य वाटेल त्या वारी ते आपल्या घराबाहेर टांगायचे. म्हणजे शत्रूची वाईट ऊर्जा आपल्यावर डायरेक्टली येत नाही, ती तेथूनच शत्रूवरच पुन्हा जाते. पण लक्षात ठेवा, हे सगळं कृती करून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे: ओम क्लीं कालिकाय नमः. परशक्ती निवारणाय स्वाहा. ओम क्लीं कालिकाय नमः. परशक्ती निवारणाय स्वाहा. असा 7 वेळा मंत्र म्हणायचा आणि आपल्या घराबाहेर ते कृती केलेले मिरच्या आणि लिंबू टांगून ठेवायचे. पुढील उपाय आहे, अमावास्येच्या दिवशी शक्तिशाली तांत्रिक उपाय करण्यासाठी 7 मिरच्या घ्यायच्या आणि चिमूटभर मीठ घेऊन अमावास्येच्या रात्री ओवाळणी करायची आणि चौक रस्त्यावर टाकायची. म्हणजे चारही साईडला 4 रस्ता जातात, तिथे टाकायचे. पण टाकल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही. त्यावेळेस हा मंत्र म्हणून त्या 7 मिरच्या आणि चिमूटभर मीठ उतरून टाकायचे आहे. तर मंत्र असा आहे: ओम नमः शिवाय. बाधा पीडा क्लेश निवारणाय नमः. असा मंत्र 7 वेळा म्हणून ते अमावास्येच्या रात्री ओवाळणी टाकायची आहे. पुढील उपाय आहे, जर आपल्या घरावरती कुणाची वाईट छापा आहे हे आपणास माहीत आहे, तर ही वाईट छापा काढण्यासाठी 5 मिरच्या घ्यायच्या. या 5 मिरच्या शनिवारी आपल्या घराच्या 4 कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आणि मंत्र मनामध्ये म्हणून सकाळी त्या बाहेर टाकायच्या. मंत्र तोच आहे: ओम नमः शिवाय.
बाधा पीडा क्लेश निवारणाय नमः. हा मंत्र 7 वेळा बोलून सकाळी कोपऱ्यात ठेवलेल्या मिरच्या बाहेर टाकून द्यायच्या. तंत्रातले महत्वाचे नियम लक्षात घ्या. मंत्र तंत्र हसत खेळत करू नये. मंत्राच्या मिरचीचा अपमान करू नये. सर्व उपाय केल्यानंतर अंघोळ करावी आणि शुद्ध मन आणि श्रद्धा आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आमचे मराठी गुप्तशास्त्र या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की पाठवा. आणि तुम्हाला अजून कोणतेही उपाय हवे असतील तर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, दिलेले मंत्र व्यवस्थित म्हणून श्रद्धापूर्वक करा. नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आणि वाईट शक्तीपासून दूर राहणार. धन्यवाद.